आणि या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती येते, ती म्हणजे किसान सभा उद्या हे आंदोलन मागे घेईल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। शिष्टमंडळ एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेलं आहे, काही मागण्या मान्य झालेल्या आहेत, आश्वासनं मिळालेली आहेत आणि बैठकीतल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता सध्याच्या क्षणाला तरी जय महाराष्ट्राच्या सूत्रांना ही माहिती मिळते की किसान सभा आपलं हे आंदोलन उद्या मागे घेऊ शकतं असं सध्या म्हटलं गेलंय। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून आपण आणखी तपशील घेऊयात। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे रिद्धी, आपण बघतोय की जी तासभर चर्चा वर्षा या शासकीय निवासस्थानी या किसान सभा मोर्चाचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालं आणि या तासभराच्या चर्चेमध्ये काही मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारचं एक आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळात दिलेलं आहे। मात्र काही मागण्या त्या तत्काळ अंमलबजावणीसाठी जी आहे ती काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि त्यासाठी आम्हाला काहीसा वेळ द्या असं मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळासमोर म्हटलेलं आहे। आणि त्याचमुळे आज रात्री हे शिष्टमंडळ जे मुख्यमंत्र्यांना भेटायला आलं होतं ते किसान सभेचं शिष्टमंडळ त्यांच्या शेतकऱ्यांना, म्हणजे जे आंदोलनकर्ते शेतकरी आहेत त्यांच्याशी आज रात्री त्यांची बोलणी होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जो निरोप दिलेला आहे किंवा आज जी चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची झाली ती संपूर्ण चर्चा जी आहे ते हे शिष्टमंडळ त्यांच्या आदिवासी शेतकऱ्यांसमोर मांडणार आहे आणि त्यानंतर आज रात्री हे ठरवण्यात येईल की हा किसान मोर्चा हा माघारी परत जाईल की पुन्हा उद्या सुरू होईल। मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार असं आहे की फक्त आजचं शिष्टमंडळ जे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली तेच फक्त शेतकऱ्यांशी चर्चा करणार नाहीये, तर उद्या स्वतः मंत्री गिरीश महाजन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप आणि त्यांनी दिलेलं आश्वासन ही सगळी संपूर्ण माहिती घेऊन जे आहे ते शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कसारा या ठिकाणी जाणार आहे आणि त्याचमुळे हा मोर्चा पुन्हा माघारी जाण्याची शक्यता आहे। मात्र एक सकारात्मक आश्वासन मिळाल्याच्या नंतरच हे शेतकरी जे आहेत ते माघारी फिरतील, पण त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मंत्री गिरीश महाजन जे आहेत ते या शेतकऱ्यांना भेटायला उद्या जातील। निश्चित या सगळ्या संदर्भातले तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीसाठी।